तो आणि कमी संघनायक असतात जे टॉस जिंकल्यानंतर पसंती देतात बॅटिंगला आणि बऱ्याच वेळा गोलंदाजांवर त्यांचा विश्वास असतो आणि आता टॉस जिंकला खेळण्यानं फलंदाजी तो संघ इथे करेल. जाणता राजा ट्रॉफी संपूर्ण आमची मॅनेजमेंट संजयजी पाटील स्पर्धेचे आयोजक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. या अगोदर आपण पाहिलं पांडुरंग दिसले, मोहनजी बोपी, पंचायत समिती सरचिटणीस संदीपजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष पुरस्कर्ते रवी दादा कर्णुक असतील, माजी सदस्य सचिन दादा मुंडे यांना आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ खानाव आणि आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव. मॅच ऑन. पहिला चेंडू दिलाय तडाका, सामन्याची सूत्र हातामध्ये घेतलेत आणि तो धमाका. सुरुवात केली बघा का त्यांनी बॅटिंग घेतली आणि ते दाखवलं. आणि आता सुरुवात करून देत असताना ऋषिकेशवर हल्ला चढवला लॉंग ऑन कडे आणि हा वेगाने चेंडू गेला डीप कडे. सामना दोन्ही संघांना जिंकायचा. हा सामना खूप महत्वाचा आहे. मध्यरात्रीनंतर सुद्धा ग्रामस्थ मंडळ बघा आमदार विक्रांतदादा पाटील आणि त्या स्पर्धेची सचिन दादाने काही इन्फॉर्मेशन आम्हाला दिली. प्युअर नाईट मध्ये ती स्पर्धा खेळवली जाईल. ऑफिशियल्स कनेक्टेड. मध्यरात्रीनंतर आपण या स्पर्धेचा आनंद घेतो. ओव्हर नंबर 1 षटक पहिलं आणि बॅटिंग करताना अश्विन. नेक्स्ट बॉल. खराब चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. यस अंपायर सिग्नल नो बॉल. बेनिफिट उठवता आला नाही. संकटांना धैर्यानं तोंड दिलं तर मार्ग सापडतो असं म्हटलं जातं. विजयासाठी दोन्ही संघ आसुसलेले आहेत. मात्र या मॅच मध्ये विजयाची माळ कोण गुंफणार यासाठी होणारी लढाई. विजय दोघांनाही हवाय. कानमंत्र देण्यासाठी एष्टी रक्षक पोचला गोलंदाजाकडे. तिथे कानमंत्र दिला जाईल चौकाराला. त्यानंतर खराब चेंडू 5 धावा. बॅटिंग करतो सचिन स्पोर्ट्स खेळणे. उद्याचा लॉट सुद्धा काही वेळातच आम्ही डिक्लेअर करू आणि उद्या सुद्धा वेळेमध्ये आपण स्पर्धा सुरू करणार आहोत. खराब चेंडू लॉफ केलाय. उंची जास्त होती डीप कडे. नो बॉल आणि स्क्वेअर लेगच्या कडून प्रयत्न कमालीचे. नो बॉल. पंजा 2 नो बॉल आले. दबावे ऋषिकेशनं केलेल्या चुका. तुमच्या चुकामधून तुम्हाला सुधारावं लागेल. थोडंसं आपण पाहतोय तणाव टेन्शन वाढले. यशस्वी होण्याच्या मार्गातील सर्वाधिक अडथळा ती म्हणजे तुमची भीती आणि तो दबाव आहे गोलंदाजावर. इनिंग ब्रेक मधील टॉस वाजीपूर आणि चिंचवले. आपण रेडी राहा. एकदाच 3 चेंडू चॉईस साठी द्या. सूचना आहे. इथून मॅचचा स्पीड आपल्याला वाढवायचं. आतापर्यंत 2 नो बॉल आले आणि धावा बऱ्यापैकी सचिन स्पोर्ट्स खेळण्यानं जमवल्यात. गोलंदाजावर दबाव होता. ऋषिकेशनं लाईन त्याची बिघडली. कामगिरीमध्ये सुधारणा होणं सुद्धा खेळामध्ये महत्वाचं असतं आणि आता ऋषिकेशचे 2 नो बॉल. चेंजेस गोलंदाजीमध्ये केले परिवर्तन आणि गोलंदाज आलाय राज. धावसंख्या 10. बॅटिंग करताना टीम सचिन स्पोर्ट्स खेळणे. सुरुवात चांगली राहिली. एक चेंडू मध्ये धावा जमवल्या 10. राज मात्रे. ऑफ स्टंपला चेंडू. पुन्हा लाईन बिघडली. व्हाईट बॉल. डीप लॉंग ऑन आहे. डीप कव्हर सुद्धा आहे. समोर आपण पाहतो अश्विन सेट झालाय. आक्रमकतेसाठी अश्विन ओळखला जातो. मैदानावर तो कधीही थांबत नाही. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. सलामीवीर ओपनिंग पेअरचा हा घातक फलंदाज. नेक्स्ट बॉल.
ऑफ स्टंप वरून आता ब्रेक केला चेंडूला. बघा आता बोटांची जादू दाखवली त्यांनी. समोर पुढ्यामध्ये ठेवला आणि तिथे स्विंग केला. थांबवले, पंच इशारा करतील. चेक करूया आपण. ऑफिशियल्स सँडी पालकर. चला संजय आपण या. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत आणि हा सामना पाहायला वेगळी उत्सुकता असेल. साहजिकच सर्वांच्या नजरा आहेत त्या मॅचकडे. यस, ऑन फील्ड डिसिजन कळवा अगोदर. सेफ आहे, ऑन फील्ड डिसिजन पेंडिंग. लाईन वरून चेक होतोय. चेंडू काहीसा स्विंग झाला आणि बघा यष्टीरक्षक तैनात होते. आता थोडंसं आपण पाहतो वेगळ्या अँगलने चेक करतो. फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन. तर रिव्ह्यू लॉस. बॅटिंग टीम रिव्ह्यू लॉस. राज मात्रे बॅटिंग करतो. सचिन स्पोर्ट्स. धीरज फोटोग्राफी वाजीपूर. नेक्स्ट बॉल. एज लागली, स्लीप मधून चेंडू चाललाय सुसाट वेगानं. थर्ड मॅनला पाठलाग तिथे होईल, नाही अडू शकल्या आणि आलाय सनसनीत चौकार. मिळतील धावा 4. 4 धावेनं सुसाट वेगानं धाव फलकावर धावा बनवते सचिन स्पोर्ट्स खेळणे. चला जलद गतीनं खेळा. 1 वाजून 11 मिनिटं झाले. 3 मॅचेस कव्हर करायचे. टीम मीटिंग नको प्लीज. फिल्डिंग टीम प्लीज, टीम मीटिंग नको. आम्हाला माहिती आहे थोडा दबाव आहे कामासाठी. जेव्हा क्रिकेट खेळला जातो अस्मितेचा प्रश्न असतो. अनेक खेळाडू, अनेक युवा यंग क्रिकेटर एकत्र येत असतात आणि तो वेगळा आनंद असतो. अश्विन आतापर्यंत अश्विन चेंडूचं कॅल्क्युलेशन पाहूया. अश्विन 15 धावा. ओ लाईन खराब. काय विस्कळीत झाली गोलंदाजी. ज्या पद्धतीनं चुका केल्या ऋषिकेशनं आणि आता राज. आणि जरूर आपण पाहतो आतापर्यंत फक्त चेंडू झालेत 3. यस, राहुल उलवेकर आमचे सीईओ मध्यरात्रीनंतर पुन्हा जॉईन झालेत. सेकंड शिफ्ट सुद्धा म्हणूया. अगदी रात्रीच्या मध्यरात्रीनंतर त्यांचे कॅमेरामन. गुड टीमवर्क. 3 चेंडू नंतर धावा 16. गुड बॉलिंग. हे चेंडू पाहिजेत, कदाचित तोच मेसेज असेल. कमबॅक होणं खूप महत्वाचे. टीम वलपला आणि आता धावा 4 चेंडू नंतर 16. चिंचवली आणि वाजीपूर आपण रेडी ना. होईल टॉस इनिंग ब्रेक मध्ये. राज सज्ज होईल. समोर उभा आहे अश्विन माळी. बेधडक खेळलाय. सुरुवात चांगली करून दिली त्यांनी संघासाठी. ती जबाबदारी घेतली. 12 वर तो वैयक्तिक खेळतोय. ऑफ स्टंपला भन्नाट वेग. आता हा व्हाईट बॉल. बघा गोलंदाजाकडून ची गरज आहे. आतापर्यंत आपण चेंडू फेकले गेले तब्बल 9 चेंडू 6 धावेचे षटक. 2 गोलंदाज. सुरुवात थोडी विस्कळीत झाली. आक्रमण थोड्या डिफिकल्टीज येतील. सेफ लँड होईल. ओ थोडे फंबल झाले. डीपकडे चेंडू सीमारेषीकडे. हो प्रयत्न चांगले. धावा घेणं सोडत नाहीये. आतापर्यंत भेदक गोलंदाजी होणं महत्वाचे. मात्र आतापर्यंत धावा पूर्ण केल्या 3. पहिल्या षटकामध्ये ही पिटाई पाहायला मिळते. धावसंख्या आपण टोटल जरूर पाहतोय. ओके, आपण स्मॉल मधील स्कोरर आम्हाला सांगतात का आता पुढचे चेंडू कुठे मार्क करू. ओ धमाका. डीप कडे क्षेत्र खाली आणि गेलाय. एक्सलंट शॉट. चोवीस धावा धाव फलकावर. चला गोलंदाजची नियुक्ती करा. सामना पूर्वरच सुरू करा. नो टीम मीटिंग अलाव. वाजेपूर आणि चिंचवली यांच्यामध्ये होईल टॉस. सचिन स्पोर्ट्स खेळणे. चला फलंदाज रेडी राहा. आपण प्रत्येकाला संघाला काही ना काही चांगले देण्याचा प्रयत्न असतो. सुधीरजी पाटील आहेत कानपोलीचे नामांकित लेजंड आहेत.
जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पंचांची भूमिका करताना त्यांना आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहतो. आमचे ऑफिशियल प्रोफेशनल वाघमारे सर सँडी पालकर आहेत. आणि पंचांना क्रिकेट खूप जवळून दिसतो असं म्हटलं जातं. क्रिकेटची देवता त्यांना म्हटलं जातं. क्रिकेटचं मार्गदर्शन काही खेळाडू त्यांच्याकडून घेतात. जवळून क्रिकेट कुणाला दिसत असेल तो दिसतो पंचांना. पंचांच्या निर्णयाचं स्वागत करणं हे चांगल्या खेळाचं लक्षण आहे. सौजन्यशील क्रिकेटमध्ये तेच म्हटलं जातं. पंचांचा निर्णय येण्या अगोदर सुद्धा काही खेळाडू मैदान सोडतात आणि त्यांच्या योग्य निर्णयाचं ते स्वागत करतात. लक्ष विद्या मॅचकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 24. चांगली सुरुवात आहे. पॅव्हलियनमध्ये ते आनंदाचं वातावरण. षटका अजूनही बाकी 3 आणि गोलंदाज झालाय ओव्हर नंबर 2 सतीश. सतीश संघाचा प्रमुख खेळाडू. त्याच्याकडून संघाला खूप काही चांगल्या अपेक्षा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं गोलंदाजी कत्तल केली. फलंदाज होता अश्विन, त्याला साथ दिली अक्षयनं. डीप लॉंग ऑन कडे यस क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल ओव्हर नंबर 2. सतीशला पाहतोय दुसरा षटकाचा प्रारंभ आहे. कमबॅक होणं टीम वलपला खूप महत्वाचं आहे आणि इथं जर तो कमबॅक झाला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. सतीशकडून तीच अपेक्षा. ओ हा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न अपेक्षित होतं. चांगला खेळ होणं अपेक्षित जरूर आहे सचिन स्पोर्ट्स कडून. पहिल्या ओव्हरनंतर धावा आल्या 24. तिथे कुठे चांगली आघाडी बनवली. आपल्या पोझिशनवर मेहनतीवर तो काम करतो. मी मगाशीच म्हटलं का प्रत्येक खेळाडू संघाला काही ना काही चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतो. कमबॅक होणं सतीशकडून संघाला अपेक्षा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावा 25. सचिन स्पोर्ट्स खेळणे विरुद्ध वलप. बॅटच्या मधोमध लॉफ केलाय. बॅनर हिट आला षटकार आणि तिथे बॅनर होता आमच्या चंद्रकांत मसुरे चंदुबाई. त्यांचा बॅनर तिथे होता. योजनाची आखणी करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हा यशाचा मूल मंत्र आहे आणि कदाचित तेच धोरण आखलंय. अक्षय आणि अश्विन ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय गुड बॅटिंग. पुन्हा टप्पा मागे ठेवला. हलकासा चेंडू स्विंग होता. लाईन बरकटली. तिथे दबाव वाढलाय. बॅटिंग लाईनअप सतीश अँड टीम कडे चांगली आहे आणि कदाचित चांगलं टार्गेट सेट केलं तरी हा संघ त्याच तितक्या आक्रमकतेने खेळेल ही ताकद या संघाकडे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय 32 सेकंडवर. इलेक्ट्रिक बाईक 2 इलेक्ट्रिक बाईक आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. लॉफ केलाय. ताकदीचा प्रचंड वापर. लॉंग ऑनला गुड कॅच. विकेटची गरज होती आणि फायनली ती विकेट मिळाली. धावफलकावर धावसंख्येची पाठी ज्या चांगल्या पद्धतीने धावा बनवत होत्या. जलद फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता मात्र तो आता थोडा अपयशी राहिला. विकेट मिळाली. सेकंड ओव्हर. धावसंख्या आपण पाहतोय टोटल 32. मागचा सामना कोण विसरणार जिथे विनिंग टार्गेट होतं वाजेपूर बेलवली. 31चा सामना कुठे पलटला. 5 षटकामध्ये 31. 2-2-2 काय बेधुंद गोलंदाजी केली. नयन भगतचे 2 षटकं. निलेशची षटकं आणि त्यानंतर महेशनं जो खेळ केला ना गुड बॉलिंगच्या जोरावर सुद्धा सामना जिंकता येतो ते दाखवून दिलं. आशिष माले आले क्रमांक 3 वर. धावा 32 सेकंडवर. मागे आदळला चेंडू. त्याला प्रहार केलाय. मिड ऑफ कडे झाली चूक. कव्हर कडे बॅकअप रेडी. सिंगल. धावफलक पुढे सरकेल. टोटल सचिन स्पोर्ट्स खेळणे संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहू शकतो 33. सामना दोन्ही संघांना महत्वाचा आहे. जाणता राजा चषक स्पर्धा आपण पाहतोय. किती धावा सेट होतील यासाठी विचार केला जाईल आणि ते प्रयत्न करताना सतीश पाटील कमबॅक करणारं षटक राहिलं कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 24 आणि त्यानंतर आता धावा 33.
लास्ट बॉल. येस, पंचांचा इशारा. आज थोडी गोलंदाजी खराब पाहायला मिळाली वल्लभकडून. नो बॉल जास्त आले वाईट. कदाचित हाच फायदा मिळाला सचिन स्पोर्ट्स खेळणे संघाला, कारण अपोजिट संघाची गोलंदाजी थोडी खराब राहिली आणि ते उत्तर शोधलं. सतीश राईट आर्म ओव्हर द विकेटनं. क्रॉस बॅटेड, फटका कनेक्ट झाला नाही. अपील सुद्धा झाली तिथं. पंच सांगता षटकं संपली 2 धावा धाफलकावरती टोटल. एकूण पाहू शकता 2 षटकानंतर 34. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. चला, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. टीम चिंचवली आणि वाजीपूर. 7 वाईट आले. 7 वाईट आणि 9 या धावा आल्या. 34 होत्या. 9 लाख 50 सुद्धा आला आणि आपण पाहतो अतिरिक्त धावा. बघा WCC संपूर्ण टीम, सिनियर हरीश कॅमेरामन, आणि त्यांची जागा कधी पण फिक्स असते आणि मेन कॅमेरामन म्हणून त्यांची भूमिका असते. आणि राहुल सांगतात त्यांची नजर अतिशय तीक्ष्ण आहे, म्हणून त्यांचं नेहमी प्रमोशन होतं मेन कॅमेरामनसाठी. हरीश आम्ही पाहतो टेक्नोवामध्ये ते काम सुद्धा करतात. तर गोल्डन मेंबरशिप आहे त्यांच्याकडे WTCची. आणि सर्वाधिक जास्त WTCचे शेअर कुणाकडे, तर नाव येईल हरीश यांच्याकडे. म्हणून नेहमी तर एक महिना असे कॅमेरामॅन आहेत ज्यांनी 23,000 प्राइज जिंकल्यात. या 2 षटकं संपली. वैभव उसाटकर 23,000 जिंकलेत. कशामध्ये? रमी, बिंगो, 1x बेट. ऑन साइडला ड्राईव्ह होईल. यस, निघालेत. राहुलने त्यांना बऱ्याच वेळा सांगलं का तो नाद चांगला नाहीये, मात्र ते कुणाचंच ऐकत नाही. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा धाफलकावरची टोटल 36. सचिन स्पोर्ट्स खेळणे अशा पद्धतीनं खेळला तर 67 होऊ शकतात. फर्स्ट इनिंग बॅटिंग करताना सचिन स्पोर्ट्स खेळणे समोर ठेवला. चेंडू काहीसा आतमध्ये आला. व्हाईट बॉल. धावफलक टोटल पाहू शकता. एकूण धावा धावफलकावरती टोटल 37. 1x बेट, बिंगो, रमी सर्कल, ड्रीम 11 आणि युवा पिढीला बिघडवणारे साधन आहेत. आणि गव्हर्नमेंटनं फायनली ते प्रूव्ह केलं. जुगार जर तुम्ही वारंवार खेळाल तर तुम्हाला बरबाद व्हावं लागतं. आणि हा मेसेज सर्व सरकारने दिला होता आणि काही ॲपवर बंदी सुद्धा आली. रिवासाठी फटका बनवला आणि डीप कडे आला षटकार. 6 धावेनं. थर्ड ओव्हर. एकूण धावफलक टोटल पाहू शकतो आपण. बॅटिंग टीम सचिन स्पोर्ट्स खेळणे. एकूण धावा धावफलकावरती टोटल 42. 43 आहेत. ऑन पेपर आपण करेक्शन करा. 43 झाले. या मैदानाचा लेखा जोखा पाहिला. या मैदानावर काय येऊ शकतो. पहिल्या रात्रीमध्ये टीम मीटिंग नॉट अलाउ सूचना आलेत कंट्रोल रूम करून. पहिल्या दिवशी टॉस केल्यानंतर फिल्डिंग टीम ज्यांनी फिल्डिंग केली ते जिंकलेत. आणि दुसऱ्या रात्रीमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी सामने जिंकलेत. तिसऱ्या दिवशी समान राहिलं कॅल्क्युलेशन. कालच्या मॅचेसमध्ये लो स्कोर आणि आज तसेच सामने पाहायला मिळतात. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा धावफलकावरती टोटल पाहू शकता आपण. एकूण धावसंख्या 43. कमबॅक होणं आता वलपला खूप महत्वाचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 24 आल्या, 10 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये वैभवला आपण जरूर पाहते. ओव्हर नंबर 3. धावा धावफलकावरती टोटल पाहू शकता 43. वैभव 2 धावा वाईट. एक षटकाराला डॉट कमबॅक करण्याची तयारी दाखवते वलप विरुद्ध सचिन स्पोर्ट्स खेळणे. राऊंड विकेट समोर ठेवला. आता कमबॅक कडून चांगला होते. आता त्या धारदार गोलंदाजी त्या लाईनवर मेहनत करताना षटक क्रमांक 3 वैभव. एकूण धावा धावफलकावरती टोटल 43. बऱ्यापैकी सचिन स्पोर्ट्स खेळण्याची धावसंख्या बऱ्यापैकी चांगली आहे.
पहिल्या षटकामध्ये 24, सेकंड ओव्हरमध्ये 10, 2 षटकानंतर 34. आता क्रमप्राप्त होत असताना धावसंख्या पुढे सरकली होती, तिथे कुठेतरी वैभव अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय. सलग 2 चेंडू डॉट समोर ठेवला, एज लागली, फटका फसलाय आणि फलंदाज बाद. 43 वर 3 गडी बाद. चला लक्ष येऊ द्या मॅचकडे. गोलंदाजांना चांगलं प्रदर्शन करावं लागेल आणि फायनली गोलंदाजा शिकार बनला. गोलंदाज आपण पाहिलं वैभव आतापर्यंत बाद झाले, आशिष, त्यानंतर बॅटिंग लाईनअप मध्ये आपण लेखा जोखा पाहिलं. चांगली धावसंख्या बनवायचे. षटक क्रमांक 30. आज गोलंदाजांना चांगला खेळ केला. सँडी पालकर आम्हाला मगाशी सांगितलं का ठणठणीत खेळपट्टी जिथे गोलंदाज आणि फलंदाज काही करू शकतात. गोलंदाजची सुद्धा धुलाई होताना पाहिलं, जिथे गोलंदाजाने कमबॅक सुद्धा केलं, मजबूत पकड सुद्धा त्यांनी निर्माण केली. तिसरं षटक, शेवटचा चेंडू बघा, ड्राईव्ह होत असताना सिंगल. पुन्हा सर्व खेळाडू एकत्रित येतील कारण शेवटचं षटक बाकी असेल. धावा 1:26. अजूनही हा सामना सोडून 2 मॅचेस कंप्लीट होतील. धावा झाल्या 3 षटकानंतर 44-44. तर आज मॅचेस होत्या टोटल 7 होत्या. आपण एक एक्स्ट्रा खेळवली. आंबेला आपण इमर्जन्सी बोलवलं. धावसंख्या आपण पाहू शकता. राहुल आम्हाला सांगतो का जेव्हा न्यूझीलंड आणि भारत जो T20 वर्ल्ड कपचा फायनल सामना होता आणि तेव्हा सुद्धा मोठी उलाढाल झाली. तो एक सर्वे सुद्धा आम्हाला राहुलनं मगाशी सांगितलं. एवढा अभ्यास आहे राहुल आणि हरीशचा. 3 षटकानंतर धावा धावफलकावरती 44. आशिष कळतं 10 मध्ये 16. रोहन त्याला साथ देतोय. लास्ट ओव्हर प्रोजेक्टेड स्कोर अशा पद्धतीने खेळणार. 59 होईल. सचिन स्पोर्ट्स खेळणे विरुद्ध वल्लभ. स्लॉग ओव्हरचं तोडफोडीचं अंतिम षटक. या ओव्हरमध्ये किती धावा येणार? धावा झाल्या 44. समोर खेळण्यासाठी रोहन उभा आहे. पहिला चेंडू, ताकदीचा प्रचंड वापर, पॉवर जनरेट केली. डीप कड्यात फिल्डर, गुड कॅच. फिल्डर तिथे होते अक्षय पाटील. बघा 12वे खेळाडू वल्लभचे, किती वय त्यांचं कमी आहे. ही क्रिकेटची हौस आहे आणि आज जेव्हा गावचा संघ असतो तेव्हा असे आम्ही पाहतो खेळाडू. तर उद्याचा लॉट सचिन दादा मुंडे आम्हाला उद्या सांगतील. उद्या चेंडू पडेल, त्याचा काही नियमावली आमच्यापर्यंत पोहोचेल. उद्याचा लॉट्स. चला मॅच होणे. चेंडू शिल्लक 5. धावा झाले 44. 1:28. बघा 7 मिनिटं बाकी आहेत. फिल्डिंग टीम थोडा स्पीडअप करा. धावसंख्या 44. 3 विकेट. समोर खेळेल विशाल, गोलंदाजी करताना कुंदन, विकेट त्याला मिळाली. चेंडू शिल्लक 5. पुन्हा तोच प्रयत्न, तिकडे उभा आहे अक्षय आणि तो झेल सोडणार नाही. गुड कॅच. काय झेल टिपले, अमेझिंग, स्पीचलेस. थरारित्या आपण पाहतोय जो कमबॅक. 4थं षटक, 44 धावा, 4 विकेट. आकड्यांची जादू. चेंडू शिल्लक 4. तर उद्या 6 वाजता पहिला चेंडू पडेल, म्हणजे रिपोर्टिंग करायचे 5:30 ला. WTC हरीश तुम्हाला यावं लागले 4:30 वाजता. चेंडू शिल्लक 4. यस. बघा उद्या कुणाला ऍडजस्टमेंट नाही. डे नाईट मॅचेस आहेत. काही ठिकाणी 4 वाजता 4:30 ला सुरू होतात. मात्र संजू दादानी सचिननं सांगितलं का उन्हाची तीव्रता आहे, कुणाला त्रास नको, कडाक्याचं ऊन आहे, म्हणून थोडं ते उशिरा चालू करतं 6 ला. पण शार्प 6 ला कुणाला ऍडजस्टमेंट नसेल.
प्रचंड उन्हाचा तडाखा आहे आणि त्यामुळे हा बदल करण्यात आलाय. 6 वाजता उद्या स्पर्धा सुरू होईल. राहुल आपल्याला 5 वाजता काही करून यायचे. चेंडू शिल्लक 4. 44 ऑन साईडला डीप कडून. आणि सचिन दादाने सांगितलं उद्या WTC लाईव्हला अगदी गावरान पोपटीचा आस्वाद घेऊ शकता आणि स्पेशल हरेश यांच्यासाठी आम्ही व्हेज पोपटी सुद्धा बनवणार आहोत. चेंडू शिल्लक 3 धावा 45 4 विकेट. 45 करंट रन रेट 12.86 सरासरी चांगली. आशिष माळी 10 मध्ये 16 चेंडू शिल्लक 3 धावा 45 4 विकेट. समोर ठेवला लॉक केला डीप लॉंग ऑन कडे फिल्डर आहे ती त्या निघालेत. हो धाडस रिक्स उठवली. 2 धावा घेणं सोडायचं नाही. ही रणनीती तुमच्याकडे असावी आणि ती व्ह्यू नीती दाखवली. आता चेंडू शिल्लक 2. आकाश शेळके सर तुम्हाला सुद्धा उद्या 5:30 वाजता रिपोर्टिंग करायचं. 47 धावा दाफलकावर चेंडू शिल्लक 2 47. गुड मॉर्निंग. टप्पा पडला चेंडू आतमध्ये आला. बघा आता ती बोटांची जादू दाखवली. व्हॅरिएशन दाखवलं. आपल्या क्लासचा वापर केला कुंदननं. कुंदन 2 विकेट सिंगल 2 डॉट. 5 चेंडू मध्ये कुंदननं 3 2 विकेट कुंदननं. गुड बॉलिंग. 47 लास्ट बॉल. स्प्रार केलाय डीप कडे फिल्डर आहे तिथे सिंगल निघाले मिसफिल्ड झाली. 2 धावा 47 +2 48 49 50 टार्गेट. चला टॉस करतो लगेच. 50 टार्गेट. चिंचवली आणि वाजीपूर यांच्यामध्ये होईल टॉस आणि लगेच टॉस करतो. 4 ओव्हर मॅच. इम्पॉर्टंट लढती. स्पर्धेचे आमचे माध्यम प्रायोजक हॉटेल स्पाइस कॉर्नर, गार्गी डेअरी फार्म, रुबिक क्रिएशन, मराठा उद्योजक लॉबी, मराठा लंच होम आणि आमचे माध्यम प्रायोजक विकी डिजिटल्स. सर्वांचा आम्ही धन्यवाद देतो. जाणता राजा ट्रॉफी. चला टॉस इथे होतोय. सचिन दादाच्या शुभ असते आणि वाजेपूर्ण टॉस जिंकला. निर्णय कळवायचा आधी. हा नाही स्पर्धेचा नियम आहे. आम्ही नाही तुमच्यावर बटन करत. मात्र संयोजकांच्या सूचना आहेत. जेव्हा टॉस तुम्ही जिंकता तुम्हाला निर्णय हा टॉस बॉक्स मध्ये सांगावा लागतो. यस फिल्डिंग. सचिन दादा काही कॅप्टन्स प्लेयर येतात जेव्हा टॉस उडवण्यासाठी तेव्हा ते डिसिजन का घेत नाही टॉस बॉक्स मध्ये का विचारतात. कॉन्फिडन्स त्यांना नसतो. याच्या मागचं कारण काय. चला आपण जाऊया मॅच कडे. चला मॅच ऑन. तर रुपेश सर मनोहर पाटील कंपनीच्या कामानिमित्तानं गुजरातला गेल्यामुळं आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण जॉईन झालात. आपलं मनपूर्वक धन्यवाद. या ऐकूया आम्ही रुपेश पाटील सरांना. चला मॅच ऑन होईल. सर थँक्यू. आणि सव्य सचिन स्पोर्ट्स केरणे आणि त्याच्या विरोधामध्ये जय हनुमान वल्लभ आपण ऐकत होतात सागरजी मांडवकरांना आणि त्याचबरोबर रोशनजी पाटील शिरवली. हवा इथून प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम सचिन स्पोर्ट्स केरणे टीमने मात्र बनवल्यात विजयासाठी 51 धावांची गरज. सर लवकर प्लीज जास्त वेळ घेऊ नका. चला ऑपेश्री दोन्ही पंच मात्र मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळतील आपल्याला. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर
दोन्ही टीम महत्वपूर्ण खेळ साकारताना मात्र पाहायला मिळतील आणि या फलंदाजी मैदानामध्ये इनवताना पाहायला मिळतात आपल्याला. गेम ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात होताना मात्र पाहायला मिळेल. त्यानंतर चिंचवली टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये वाजीपूर. नयन माघारी जाताना पाहायला मिळतात. कॉम्बिनेशन एरर थोडंसं मात्र पाहायला मिळालं. आमचे विकेट होल्डर खऱ्या अर्थानं मात्र परिपूर्ण मात्र या विकेटची काळजी घेणारे आणि खेळाडूंना आणि त्याचबरोबर पंचांना कोणताही त्रास होणार नाही याची परिपूर्ण जबाबदारी आकाश पाटील आमचे खूप महत्वपूर्ण जबाबदारी या स्पर्धेच्या निमित्ताने घेत असतात. आकाश पटेल आपलंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. गेमॉन लेस्ले गणपती बाप्पा मोरिया आणि मंगळमूर्ती मोरिया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही मॅच पाहताय खेरण्याने त्यांच्या विरोधामध्ये वलप टीम. भन्नाड वेग इथे मात्र पाहायला मिळाला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपल्या नावाचा परिचय देणारे मात्र गोलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळतात. अश्विन माली ब्रदर्स भरपूर सारे तुम्हाला खेरणे या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात. त्यापैकी आपण पाहायला गेलं तर चर्चा मात्र राहिली गेली खेरणे टीमची. त्याच्या विरोधामध्ये जॉनमन वल्लभने चांगला खेळ केलाय ना. पहिल्या मॅच मध्ये JKC दुंद्रेले टीमला हा पराभूत केले. सचिन स्पोर्ट्स खेरणेने विघरला पराभूत केले. ओहो भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. यष्ट्याचा वेद आणि फलंदाज बाद. महत्वाची विकेट आणि महत्वाची नाही तर एक मोठी मॅच विनर खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर. लगा 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 440 होल्डचा करंट लगा. फलंदाज सतीश पाटील बॅक टू द गाउट. डीजे ऑपरेटर आमचे त्यांचाही ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाची विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला. पाहायला गेलं तर 49 धावा बनल्या गेल्यात. 50 धावांची गरज इथे आहे आणि या 50 धावा बनवत असताना सतीश पाटील सारखा एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. गोलंदाजी स्ट्रेंथ राहिले का त्याचं उत्तम उदाहरण देताना मात्र पाहायला मिळतात. सिद्ध करताना मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती खूप छान पद्धतीने आपण पाहायला गेलं तर पहिला बॉल हतललाय अश्विन माई. मोहन भोपीजी आणि त्याचबरोबर प्रतीकजी जाधव साहेब यांना आम्ही विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. हे नाव चर्चेत राहील खानाव गावासाठी सातत्याने आपण पाहायला गेलं तर. शिवभक्त राजशिव छत्रपती महाराजांवरती प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व हे आणि आदर्श त्यांना मानणारे सर्वच जण आपण आदर्श मानत असतो. परंतु प्रत्यक्षात ते उतरवण्याची क्षमता मी दोघांनाही विनंती करते की या आपलं सरचे स्वागत केलं जाईल. 3 बॉलचा खेळ झालाय. एक धाव मत येताना पाहायला मिळाली. एक महत्वपूर्ण विकेट आली. टॅकिशा बदलाय. गिरकी घेतली फिरकी घेतली. वाव काय फटका मात्र सजवला गेलाय. बॉल सीमा पार. क्लासिकल हा येतोय मात्र षटकार.
49 धावा पूर्ण इथून करायच्या मात्र पाहायला गेलं तर बनवले गेले तसं 50 धावांची गरज या षटकारानं समीकरण मात्र बदलली गेली. 7 धावा धावफलकावरती 4 बॉलचं केलं आतापर्यंत झालंय. आज षटकनं थोडं नावे जात होतं त्याच्यानंतर मात्र इथून चांगला खेळ साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात. निखिल पाटील गोलंदाजी साठी मात्र आपण पाहायला गेलं तर अश्विन माहीनं मात्र साकारलं मात्र आणि षटक नावे जात असताना 4 बॉल पर्यंत पाहायला गेलं त्याच्यानंतर कमबॅक केलंय. खूप छान पद्धतीनं मात्र इथून समतोल क्रिकेट मात्र पाहायला मिळेल. ओहो मिडॉन मध्ये मात्र खेळून काढला पिवंता षटक आहे. बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार आल्या धावा इथून मात्र आणखी शानदार फलंदाज निखिलच्या बॅटमधून 4. निखिलला पाहतोय आपण पाहायला गेलं तर निखिल माई चांगला बॉल इथे ब्लॉक होल्डचं मात्र पाहायला गेलं तर थर्ड मॅन मध्ये केलेलं आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात. निखिल पाटीलनं चांगला केस साकारला गेलाय. टेक्निकली उत्तम उदाहरण दिलंय कारण ब्लॉक होल्डचा बॉल त्याला मात्र अप्रतिमरित्या दिशा दिली. एक सिंगल घेतली स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवताना मात्र पाहायला मिळतात निखिल पाटील आणि इथून 3 बॉलमध्ये 10 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. संघाच्या धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा 50 धावा कशा पद्धतीने बनल्या जातील. 4 षटकांचा खेळ आहे. याच्यानंतर आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा हॉट मॅच 12 धावा. ऑल स्ट्राईकला पाहायला मिळतात. क्रमांक 2चा षटक इथे मात्र पाहायला मिळेल. थोडासा स्लाइड आउटसाइड ऑफ डिलिव्हरी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न रनआउटची संधी तिथे बॅकअप नाहीये. ओहो मिडॉन वरना मात्र क्षेत्ररक्षक डीप ऑन आले पोहोचतील तोपर्यंत पाहायला गेलं तर धावा इथे कम्प्लीट होताना मात्र पाहायला मिळतील. इथे बॅटकट इथे मात्र होताना पाहायला मिळालं आणि निश्चित त्याचा फायदा झालाय. थोडंसं मात्र आपण पाहायला गेलं तर थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. बॅकअप नव्हतं तिथे मात्र इथून गोलंदाजी एंडला आणि त्याचा फायदा परिपूर्ण मात्र झालाय. धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 13 धावा 30 रन स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळते. रोशन पाटील स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. कॅप शोधून काढली परत एकदा क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगललाच प्राधान्य दिला जातोय. त्या ताकदीची गोलंदाजी न होताना मात्र पाहायला मिळाली आणि ते करावा लागेल तुम्हाला आणि ती करताना मात्र सध्याच्या घडीला मात्र पाहायला गेलं तर सचिन स्पोर्ट्स खेळणी टीम जहानमान वल्लभच्या विरोधामध्ये दोन्हीकडे तेवढी ताकद समतोल आपल्याला मात्र क्रिकेट पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर या क्रिकेट बरोबर जात असताना खूप छान पद्धतीनं या आयोजनाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली. रोहित तांबडे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात आपल्याला. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न भन्नाट वेग अगोदर ओळखलं होतं. जागा बनवली जागा बनली गेली गोलंदाजी करत असताना ती बनवावी लागते तुम्हाला. काहीतरी वेगळे टाकण्याचा मात्र फलंदाजी होताना मात्र पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर मात्र तुम्ही माइंड रीड करता त्याच्या पद्धतीनं मात्र बॉल तुम्ही डिलिव्हरी करता. खूप साऱ्या गोष्टी महत्वपूर्ण राहिल्या गेलेल्या आहेत. रोहित तांबडे रोशन आहे तिथे आणखी एक चांगला फटका मात्र पाहायला मिळाला. स्क्वेअर मध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या मध्ये अगदी आले आणि पहा अफलातून हॉट कॅच ऑफ द टुर्नामेंट आणि अफलातून कॅचचं उत्तम उदाहरण ते मात्र साकारला गेलाय. काय झेल पकडलाय आशिष माई या मात्र क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का 14 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना टीम जहानमान वल्लभ. पहा रिप्ले मध्ये काय कडक कॅच पकडले आशिष माई तिथे आले. 1 हँडेड अगदीच काही क्षणासाठी वाटलं की हा षटकार आहे की काय. ब्रँड इज ब्रँड आशिष माई.
कुंदन गायकवाड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र येऊन होताना पाहायला मिळतात. क्रमांक इथून मात्र षटक आहे आपल्याला पाहायला गेलं तर दुसरं. 1.4चा खेळ आतापर्यंत मात्र होताना पाहायला मिळतं आपल्याला. टॉफलकावरती धावा लागल्या जातात त्या 14 धावा. अजून 14 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. 14 बॉलमध्ये 36 कशा पद्धतीने बनल्या जातील, कारण 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेले. सतीश पाटील स्वस्तामध्ये बाद झाले. त्याच्यानंतर मात्र इथून निखिल ज्यांच्या बॅटमधून मात्र धावा येत होत्या ते मात्र आपण पाहायला गेलं तर तेही बाद झाले. आता रोशन पाटील आणि आता नवीन आलेले फलंदाज कुंदन गायकवाड. वेग आणखी एकदा पाहायला मिळाला. मागच्या मॅच मधील हिरो आपल्याला मात्र पाहायला मिळतात. वाईड बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावपलकावरती येताना पाहायला मिळेल. एक एक धाव या मॅच साठी खूप क्रुशियल होऊन जाईल. मागची मॅच आपण पाहिली, वाजेपूर्ण काय गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजीच्याच जोरावरती खूप तो चांगल्या पद्धतीने सामना जिंकला होता. आणि आताही त्याच पद्धतीने आपण पाहायला गेलं तर होईल का त्याची चर्चा. 14 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. 14 बॉलमध्ये 35 म्हणजे प्रति बॉल मागे तुम्हाला मात्र आपण पाहायला गेलं तर 2 पेक्षा जास्त धावा इथे मात्र बनवाव्या लागतील. आणखी एक चांगला बॉल, परंतु वाईड बॉलचा निर्णय पंचांचा येताना मात्र पाहायला मिळतोय. 2 बॉल वाईड आलेत. संधी आहे इथे, जो फसलेला स्कोर आहे ते हसवायची, चांगला खेळ करण्याची आणि ते मात्र होताना पाहायला मिळेल का. समोर आहेत फलंदाज कुंदन गायकवाड. नेहमीच मिडल ऑर्डर मध्ये येतात. संधी देतात. वा आता फटका फसला तिथे. डाऊन द बॉल स्वतः बॉलर जात असताना मात्र पाहायला मिळतात. जेल जजमेंट चुकलाय आणि बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. जेवढा बॉल हवेमध्ये तरंगत राहतो ना, तेवढा मात्र इथून झेल सुटण्याचे पर्सेंटेज जास्त आपल्याला पाहायला मिळतात. जजमेंट करता आलं नाही. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलात तर सादरीकरण खूप छान करत असताना मात्र पाहायला मिळतात. रोहित तांबडे गोलंदाजी मार्कवरती. समोर आहेत फलंदाज कुंदन गायकवाड. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक गॅप शोधून काढले. 1 बाउन्स बॉल होते परार आर पार सीमा रेषा पार. आल्या धावा 4 चौका. चांगला षटक जात होता. त्याच्यानंतर कमबॅक केलंय खूप छान पद्धतीने. मात्र इथून कुंदन गायकवाडनं मात्र इथून समीकरण मात्र बदलून टाकली. आता 2 बॉल मध्ये मात्र 6 वरती खेळताना पाहायला मिळतात. सांघिक धावा संख्या मात्र 22 झाली आहे. 12 बॉल मध्ये मात्र बनवायच्या त्या 28 धावा. 14.00च्या सराने प्रति ओव्हर मागे तुम्हाला मात्र 12 बॉल मध्ये 28 धावांची गरज. विजयासाठी कंपल्सरी चेसिंग इथं मात्र नियम आहे स्पर्धेचं. आपण पाहायला गेलं तर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेच. एकत्र येऊ नका प्लीज, कारण अजून एक सामना उरकायचा आहे. 12 बॉल 28. 12 बॉलचा खेळ बाकी राहिला. 12 बॉल मध्ये 28 बनवायचे आहेत. कोण शिकणार जानमान वल्लभ की इथून सचिन स्पोर्ट्स खेरणे की जानमान वल्लभ. या 2 संघांमध्ये मातब्बर 2 संघांमध्ये मात्र युद्ध क्रिकेटच्या निमित्ताने ते मात्र पाहायला मिळते. अगदीचाच आपण पाहायला गेलं तर या पहिल्या इनिंग मध्ये मात्र बॅटिंग करत असताना मात्र फक्त धावा बनवल्या होत्या 49 धावा 4 षटकांमध्ये. कुठेतरी असं वाटत होतं की हा ग्राउंड आउटफील्ड थोडीशी मात्र बदललेली मात्र पाहायला मिळतोय की काय बॉल लूज होत आहेत. आणि त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजी करत असताना सेकंड इनिंग मध्येही आपल्या नावाचा बोलबाला निर्माण मात्र करताना पाहायला मिळतात. 22 धावपलकावरती लागल्या. 2 विकेट माघारी मात्र जाताना पाहायला मिळाल्या आपल्याला. आशिष माळी आजच्या या डे नाईट फॉर्मॅट मधील सर्व उत्कृष्ट झेल ज्यांनी पकडला असेल ना, तेच गोलंदाज आशिष माळी. ओहो, तिथे मात्र पाहिला थोडा बबलिंग झालाय. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव बघता बघता पूर्ण होताना मात्र पाहायला मिळेल. आणि तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी इथे मात्र चेक केलं जाईल. सँडीसन आउट. फलंदाज बाद. अगदी क्रुशल विकेट मोक्याच्या वेळी मात्र प्राप्त करून दिली आहे. आणि या महत्वाचे फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना मात्र पाहायला मिळतील. रोशन पाटील
रोशन पाटील बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना पाहायला मिळतील आपल्याला. कोणाला पाठवलं जाईल, कसं निर्णय कॅप्टन घेतील, काय विजयासाठी आता मात्र गरज आहे. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 27 धावांची गरज. 11 बॉलमध्ये 27 बनले जातील. आपण अनेक वेळा अशा मात्र धावसंख्या येताना मात्र पाहायला मिळाल्या. 6 बॉलमध्ये ही 27 सहजरित्या मात्र नयन पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र डेरे दाखल होताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला. खूप छान क्रिकेट नयन पाटीलला मात्र खेळावं लागेल. ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलात तर मागील मॅच मध्ये मात्र बॅटिंग केली होती पहिल्या इनिंग मध्ये. खूप छान पद्धतीने मात्र आपण अश्विन माईची मात्र इथून फलंदाजी पाहिली होती. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी मार्गवरती अश्विन माई आले. एक महत्वपूर्ण धुंद्री टीमसाठी मात्र सातत्याने हे चर्चेत नाव राहिलंय खेळणी टीमसाठी. सचिन स्पोर्ट्स केरणे आणि त्याच्या विरोधामध्ये हनुमान वल्लभ टीम. हा बॉल चांगला हाताला गेलाय. त्यांना माहिती आहे की डॉट बॉल तर समीकरण मात्र जेवढे येतील ना तेवढा दबाव तंत्र मात्र फलंदाजांवरती जाताना मात्र पाहायला मिळेल. आणि तेच तसंच काहीसा प्रयत्न जरूर करताना इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला गोलंदाज आशिष माई. महत्वपूर्ण या मात्र आपल्या मात्र टीम मधील गोलंदाज आणि असं मात्र इथून बलंदाज म्हणून राहिले गेलेत. फटका चांगला अंतर मिळालंय. अंतर कापलंय का? होय, जजमेंट चुकलं तिथे. साधा सोपा झेल. चर्चा मात्र होताना पाहायला मिळेल. तिथे क्राफ्ट थ्रो बॅकअप आहे परंतु तिथे बघता बघता धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा आणि या 2 धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 25 धावा. अर्धा पल्ला अर्धा टप्पा पूर्ण झालाय. अजून 25 धावांची अजून मात्र इथून गरज आहे विजयासाठी. ती 25 धावांची 9 बॉलमध्ये 9 बॉल 25 समीकरण मात्र बनली गेली. ही 3 बॉल खूप महत्वपूर्ण आहे. एखादा मोठा फटका आला तर मात्र मॅच बनवण्याची क्षमता आपण पाहायला गेला तर बहुत चांगला इथे मात्र पाहायला गेला तर हो तिथेही मात्र पकडला गेला झेल आणि किक विकेट. आता थोडा जल्लोष इथे मात्र होताना पाहायला मिळतोय सचिन स्पोर्ट्स खेणे टीमच्या. कारण अगदीच चांगली गोलंदाजी साकारली जाते. 25 वरती मात्र 4था विकेट 2.4चा खेळ आतापर्यंत झालाय. क्रमांक 3चा षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी वल्लभ या टीम कडून आशिष माई. राज मात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये मात्र येताना पाहायला मिळतात आपल्याला. आता येणारे बॉल असणार आहे ते 8 आणि विजयासाठी 25 धावांची गरज. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 25 धावा आणि 25 धावा बनल्या जातील का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. कारण दोन्ही फलंदाज आहेत ना खूप छान पद्धतीने मात्र इथून या खेळाला मात्र पुढे नेतील का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. की आशिष माई कमबॅक करतील आणखी एकदा मात्र आपल्याला संघाला विकेट प्राप्त करून देतील ते मात्र पाहणं गरजेचं. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. खूप गती परिवर्तनाची गोलंदाजी साकारली गेली. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलनं थोडासा प्रेशर क्रिएट आशिष माई करताना इथे मात्र पाहायला मिळतात. आणखी एक फिरता जादूगार हातभर बॉल होण्याची क्षमता या गोलंदाजांकडे आहे. टप्पा चांगल्या रिलीज पद्धत चांगल्या रनवे चांगल्या आहे. स्वतःच्या फॉल मध्ये बाजूला जाण्याची पद्धत चांगल्या पद्धतीने मात्र त्याला माहिती आहे. आणि आता आपण पाहायला गेलं तर आज आली नाहीये. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये 4थ्या षटकातील 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. एखाद्या बॉलवरती मोठा फटका आला तर मॅच खुली होऊ शकतोय. टीम बॅटिंग करत असताना हनुमान वल्लभ टीम खूप सारे स्वप्न घेऊन मात्र मैदानामध्ये सगळे खेळाडू येत असतात. कोणाचे स्वप्न साकारले जातात, कोणाचे स्वप्नच होऊन मात्र अगदी धुळकात पडले जातात. त्यामुळे आपण सातत्याने मात्र आपण पाहायला गेलं तर शुभम गोंधळी आणि किक महत्वपूर्ण गोलंदाज. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 25 ची गरज आहे. कशा पद्धतीने मात्र इथून खेळाला पुढे नेले जातील. अंधारात नसताना चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर आता इथून चमचमता तारा बनावा लागेल.
कुंदन या मात्र फलंदाजांना, परंतु एकच धाव येताना मात्र पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. थांबून खेळणं खूप गरजेचं आहे, कारण एखादा फुटका मोठा येऊ शकतो, त्याच्यानंतर मॅच थोडीशी जवळ येऊ शकतो. खूप छान शुभम गोंधळी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. अंतिम षटकाला सुरुवात झाली. अंतिम षटकातील 2 बॉल, 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता मात्र बनवायच्या आहेत त्या 24 धावा. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आमच्या जाणता राजा चषक 2026 चे दमदार मात्र आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय संदीप दादा पाटे साहेबांचं शुभागमन. अगदी समालोचकांपासून खेळाडूंपासून भरपूर प्रेम त्यांचं मात्र पाहायला मिळालं. आणि त्यांच्या समवेत आमच्या आकाशजी मुंडे यांचं शुभागमन मात्र त्यांना पाहायला मिळतं. त्यांचं सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. जाणता राजा चषक 2026 आणि अगदी दमदार स्पर्धा संपन्न होताना मात्र पाहायला मिळते. आदरणीय संदीपजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत मात्र आपण पाहायला गेलं तर अंकुशजी आकाशजी मुंडे साहेब यांचं शुभागमन इथे मात्र झालंय. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. तर भारतीय वेळेनुसार आपण पाहायला गेलं तर भरपूर वेळ जरूर झाला इथे. 1:56 मॅच ऑन झाली आहे. चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केले गेले. कोणती धाव येणार नाही आहे, प्रयत्न जरूर केला जातोय, पण या प्रयत्नांना मात्र असफलता येताना मात्र पाहायला मिळतोय. खूप छान ना क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. ज्या पद्धतीने मात्र क्रिकेटची मांडणी मात्र इथून केनेडी टीमने केली, त्याचं सातत्य ठेवलं गेलं. या परिस्थितीत ज्यांनी क्रिकेटला मात्र अडॉप्ट केलं गेलं आणि सगळ्या गोष्टीनं तुम्हाला कराव्या लागतील. शुभमाई गोलंदाजी मार्कवरती परिपूर्ण मात्र टीमचा भविष्य घेऊन मैदानामध्ये मात्र पाहायला मिळतात. तर स्ट्राईक एंडला मात्र आपल्याला फलंदाज पाहत आहेत जे नवीन गेलेत. अक्षय पाटील पहिला बॉल फेस केला, डॉट बॉल आला होता. त्याच्यानंतर क्लास इथे मात्र पाहायला गेला तर उंच माझा झोका घेत बॉल अगदी तरंगत मिडॉन मध्ये विसावला गेला आणि आउटफील्ड थोडीशी नरम झाली. आपण पाहायला गेला तर धावपलका होती, धावा लागल्या तर त्या 27 धावा 27. आता विजयासाठी 3 बॉल मध्ये मात्र 23 धावांची गरज आहे. 3 बॉल 23. तर ते षटकार चौकारांची बोली भाषा मात्र बोलली जी गेली तरी सुद्धा हा सामना परिपूर्ण मात्र पाहायला गेला तर सचिन स्पोर्ट्स खेळणी टीमच्या बाजूने मात्र जाताना पाहायला मिळतोय. दांडी झाली, गोल. आणखी एक चांगली गोलंदाजीचं उत्तम उदाहरण सादरीकरण मात्र देताना पाहायला मिळतं. शुभम गोंधळी हे मात्र गोलंदाज आणि अगदीच चांगला मात्र इथून परफॉर्मन्स दिला गेलाय. प्रत्येक गोलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं हा षटक हाताळला होता आशिषनं आणि तिथे धावा आल्या फक्त 3. मॅच स्टार्टिंग मात्र गोलंदाजी होताना मात्र पाहायला मिळाली आशिषची. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती आलेत मात्र शुभमकडनं मात्र कशा पद्धतीने मात्र इथून आपण पाहायला गेलं तर धावा वाचवल्या जातील. अगदी आत्ताच्यापर्यंत 4 बॉल चांगल्या पद्धतीने मात्र हाताळले गेलेत. आता येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 23 धावांची गरज. 2 बॉल 23. एखादा खराब बॉल त्याच्यावरती षटकार. बॉल चांगला, त्याची चर्चा आपण करत होतो. बॉल होते फरार सीमारेषा पार. जाता जाता इथे अडवलं गेलं. खूप छान इथे केनेडी टीमने मात्र आपला परफॉर्मन्स दिलाय. ही खासियत मात्र लागली पहिल्या बॉल पासून. छान पद्धतीने मांडणी केली क्षेत्ररक्षणाची गोलंदाजांची आणि आतापर्यंत बांधून ठेवलंय या टीमला. उंच माझा झोका, बॉल हवेमध्ये बराचसा तरंगताना मात्र पाहायला मिळते. बॉलच्या खाली मात्र स्वतः यष्टीरक्षक अक्षय पाटील पकडला गेला झेल आणि क्रमांक इथून मात्र 7वा विकेट माघारी जाताना पाहायला मिळते आणि हा सामना जिंकलाय. पण साईड आपण खूप चांगल्या पद्धतीनं 22 धावानं टीम सचिन स्पोर्ट्स खेळणे टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम सचिन स्पोर्ट्स खेळणे. हार्ड लक टीम जहानमान वल्लभ, तुम्ही हारला नाही तर थोडीशी कमी